अमृत वाघ 1 मिनिट. प्रणिता बोला. प्रभाग क्रमांक 185 मधून रवी राजा पिछाडीवर आहेत. महत्वाची बातमी आहे मुंबईतून. नाशिकमध्ये शिवसेनेनं 4 जागांवर विजय मिळवलेला आहे. तर मुंबई प्रभाग क्रमांक 185 मधून रवी राजा हे आघाडीवर आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे 4 जागांवर उमेदवार हे विजयी झालेले आहे. रवी राजा पिछाडीवर आहे. प्रभाग क्रमांक 185 मधून रवी राजा हे पिछाडीवर आहे. नाशिक आणि मुंबई दोन्ही ठिकाणची ही माहिती समोर येते. नाशिकमध्ये शिवसेनेनं 4 जागांवर विजय हा मिळवलेला आहे. बिलकुल. 124 मध्ये 3 वेळा नगरसेवक राहिलेल्या हारून खान आणि त्याची पत्नी ज्योती खान यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. मी त्या वॉर्डचा मतदार आहे म्हणून मला सगळंच माहिती आहे. कारण काय आहे याचं कारण म्हणजे हे हारून खान सुरुवातीला भारतीय जनता पक्षात होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले, त्याच्यानंतर पुन्हा ते भाजपमध्ये आले, त्याच्यानंतर मग ते शिवसेनेमध्ये गेले, त्यानंतर परत 2 दिवस भाजपमध्ये आले आणि त्याच्यानंतर ते उद्धव ठाकरेंकडे गेले, त्याच्यानंतर पुन्हा ते आता शिंदे सेनेकडे आले आणि तिकडनं उभे राहिले. त्यांच्या विरुद्ध जे उभे राहिले इम्रान खान त्यांच्या आईने मशाल निशाणी घेऊन उभे राहिले. आता झालंय काय की इकडे जो मुस्लिम मतदार आहे हा जवळजवळ 60% मुस्लिम मतदार असलेला भाग आहे. त्याच्यामधले जे मुस्लिम मतदार आहेत त्यांनी यावेळी कमळ 1 मिनिट 1 मिनिटात संपवतो. कमळ आणखीन धनुष्यबाण याला प्रेफरन्स न देता हे संपूर्ण मुस्लिम ज्यांनी 3 वेळा हारून खानला निवडून दिला होता त्यांनी आता मशालीकडे घेतलाय. म्हणूनच मी सांगतो की मुस्लिम मतदार काँग्रेसचा निघून गेलेला आहे आणि बिलकुल बिलकुल फार महत्वाचं मत आपण नोंदवलं आणि ह्याच निरीक्षणाला आपण गेले काही दिवस सातत्यानं मांडत आलोय. दरम्यान काही मुसलमान उमेदवारांच्या बाबतीत नव्या बातम्या येत आहेत. प्रणिता बोला. प्रभाग क्रमांक 145 मधून मुंबईच्या एमआयएम साठी महत्वाची बातमी आहे. तर तिकडे संभाजीनगरमध्येही एमआयएमचे 4 उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेसचे 3 उमेदवार जालन्यात विजयी झालेले आहे. प्रभाग क्रमांक 145 मधून एमआयएमच्या खैरुनिया हुसेन या विजयी झालेल्या आहेत. संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 4 उमेदवार हे आघाडीवर आहे. पटकन या चर्चेला पुढे नेऊयात. आणखी एक बातमी आहे प्रणिता. जालन्यामध्ये काँग्रेसचे 3 उमेदवार जिंकले आहेत.